हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ते म्हणलं अनुभव शेअर करावा थोडा. अनुभव शेअर करायचा आहे. हा. हा बोला. मला पण लय भयानक अनुभव आलेलं, पण माझी असं सांगताना इच्छा होत नाही सांगायला. का हो ताई? काय होतंय आणि स्वामी काही सांगायसारखं सांगू दे नाही तर काय माहित आहे म्हणलं. अरे आता बापरे. काय जेव्हा सांगून घेतलं तेव्हा सांगेल. हा, हा, हा. ती दत्त जयंती होती तेव्हा मी ती ही करायचं, दत्त जयंतीची पारायण सगळी करायची म्हणून मी पण म्हणलेलं की सेवा करायला जायचं असं मी सांगितलं होतं थोडं, पण त्यातलं नव्हतं हे. हा, 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 हा. आणि मग मी एक दिवस गेले नैवेद्य घातलेला. स्वामी उद्या ही बसायचं पण आदल्या दिवशी पण असतं सगळं हे म्हणून. हा, हा, हा. आणि ती दिवशी स्वयंपाक ही केला, सगळा ही नैवेद्य दावला. आणि संध्याकाळी शिळ कसं ठेवायचं म्हणून ते राहिलेलं खाल्लं होतं हे. हा, हा, हा. आणि दुसऱ्या दिवशी ह्या टायमाला असं जुलाबच झालं. अरे बापरे. हा. हा. आणि मुलीच्या पोटात दुखलं आणि पोराला आणि मिस्टरांना नाही काय झालं. हा, हा. मग झालं म्हणल्यावर तरी बी संध्याकाळी गेले. मग मी म्हणली की 5:30 ते 6:30 पर्यंत आरती असते, काय करा येईल मी सेवा करते तेवढ्यात. आणि हा, परत हा. आरती करून घरी यायचं. हा, हा. मग ती दिवशी गेली आणि दुसरी दिवशी ह्या टायमाला म्हणलं जाऊ दे, असं म्हणजे पाणी बिणी अंगावरनं गेल्यावर झाले, थकल्यासारखं झाले आणि जाऊया दवाखान्यात जाऊन इंजेक्शन करून येईल. हा, हा, हा. मग गेलो तर तिथं म्हणली नाही लय हे झाले, म्हणजे सलाईन लावावं लागते. मग लावलं, नको होईन तरी पण मी थांबली. लावलं तिथं 4-5 काहीतरी वाजल्या. मग यायला चाल नाही, परत शेवेला जायला आलं नाही. आणि ही मग मुलगा म्हणाला की आता नाही जायचं, इकडून एवढी दवाखान्यात आली आणि तू अशी जायची नाही. हा, हा, हा. परत दुसरी दिवशी गेले असं जाणं व्हायला लागलं ना. पण 7 दिवसाची सेवा नाही वाईट वाटायला लागलं, असं करून घेतलं नाही स्वामींनी का करून घेतलं नाही. मग आरतीला जाते गुरुवार सोमवार ही तर आहे, पण त्यातली 7 दिवसाची सप्त्याची सेवा लय चांगली ही माहित आहे. आणि जवळ तर आहे. आणि परत शेवटच्या दिवशी मल्हारी सप्तशती होती, एवढी मोठी केली की मंदिरात असते असली केली चांगली. अरे वा. लय चांगलं आहे करायला, लय चांगलं करते ती. त्यांची केंद्र झालंय की ह्यावेळेस स्वतः सत्ता बसवला तिथे केंद्रात. हा. हो, मान्यता त्यांनी ती एक भाऊच आहे असं की त्यांनी ती घेतलं, केंद्र उभा केलं काल दत्त जयंतीला. परत तसं झाल्यावर तरी मग ती दिवशी जायचंय लवकर शेवेला जायचंय म्हणून आवडून ते गेले. तर सप्तशतीचा हे झालता म्हणजे ते चालू होता, म्हणजे शेवटच्या ह्याला यायला आणि मला जायला पोचायला. मग आरती भेटली परत दुपारी सेवा ही झाली म्हणून. आणि ती झाली परत तिथनं काय नाही. मग तरी ती सेवा आपली जाता येता आरती ही केली. मग एका सोमवारी एका गुरुवारी असा नाग तोडा म्हणून ती घोडा जे असतो ना बारका, त्या अगदी दाबना एवढा छोट्या ह्याचा, पण आपल्या बोटा एवढा घरात आला. मग हो, एक दिवस पूर्ण राहिलं, दुसऱ्या दिवशी पण पूर्ण दिवसभर. आणि मी उपास नाही केली, झालं. मी सारखी बघायची, आता ते मला माहिती झाली ना अनुभव आहे. आणि मी खरं हे अनुभव ऐकते ना, ह्यातनं मला ही सगळी प्रचिती चालू. अरे वा, किती छान होता. हो. आणि मग ती झाल्यावर परत ती घोडा थांबला आणि दुसरी दिवशी मी 6 वाजता उठली आणि काय मनात आले की आता सगळी कशी म्हणजे आंघोळ करून हे, पण त्या रामदास स्वामींच्या बैठकीत कसं आहे स्वच्छ आहे ना, तेव्हा तुम्ही हातपाय धुवून केलं तरी चालते उपासना. पण ती दिवशी उठली आणि मी 6-11 माळी जप केला. आणि तो घोडा उठून आला आणि मी जी माळा तो रक्तावनं मधल्या बोटावर, करंगळीच्या 3ऱ्या बोटावर त्याच्यावर येऊन बसला. मग बसल्यावर मी त्यांना असं काय बोलले. मी म्हणलं काय नाही, माझ्या 2 मुलाचं तरी छान स्वामी, मला काय माहित नाही काय मागायचं, तुम्ही तर आता इथं बसलाय असं म्हणलं. तो तिथनं उठला आणि असं भिंतीवर जाऊन थांबलं. मग थांबलं, ती गेला. आणि ती आठवडा गेल्यावर पुन्हा ही आली पौर्णिमा. मग ती सत्यनारायण आता ह्या पौर्णिमा झाले की सत्य. मग ह्या टायमाला खाली गेले, झाडाची फुलं बी आणली, हिथं आहे ती फुलं ही. आणि ती फुलं आणली आणि ती येताना तशी ती थोडी गवळण असते बघा, 4 पायाची हिरवी. आता तुम्ही नाही मला ती सांगता, पण हाय ती फोटो आहे का तिचा तुमच्याकडे? नाही फोटो, मी नाही फोटो काढायला माझे एवढं म्हणजे ह्यात बॅग. मग ती गवळण एक 4 दिवस घरात राहिली.
अरे वा. हा मग ती मी खालनं आल्यावर माझ्या पदरावर बसलेली होती, माझ्या सोबत आली. अच्छा. मग आली अशी बसलेली मी आली म्हणून मुलानं बघितलं की मुलगा असा म्हणला थांब ह्याला टाकू दे, काय चावली विडे का असा. मी त्याला टाकूच दिला नाही. मी म्हणलं तू थांब बघ, मला माहित आहे. तर आई म्हणलं काय स्वामी बिन असतं का तू तर आता लय वेड्यासारखं करायला, स्वामीचं असं असतं. ते असं बरंच झालं. आणि झालं तरी मी तो पदर फटकला पण ती कुठं असं काय झाली गेली मला कळलंच नाही. आई आणि गं. परत ती दिसली तर त्या देवाचं जिथं देवपूजा करते तिथंच वर त्या छतावरती होती. अय्या. हा मी बर. म्हणलं पदर झटकल्यावर अशी पडलून लागलं बिगलं पदरात गुंडाळून काय झालं काय ते असं वाटलं मला. हो हो हो. आणि परत ती बघितली ती 3 दिवस होती. अरे बापरे. हा आणि परत एकदा मुलाला दिसली की मग मी हसली की त्याला हसू आले हिला काहीतरी दिसले तेव्हा. मग त्यानं बघितलं आणि हसायला लागला. तर मग गप्प बस तर आई काय कशाला पण असं ते बी तसं म्हणून झाल्यावर मी मग गप्प बसले. आणि परत पौर्णिमा शुक्रवार शनिवार आलती. मग शुक्रवारी मी सत्यनारायण केला संध्याकाळी पौर्णिमा आणि शनिवारी नाही आता म्हणलं की अर्धीच राहते पौर्णिमा मग कशाला ती दिवशी मी नैवेद्य केला ह्याचा अशी पौर्णिमाला असतोय सकाळी पहिली पौर्णिमा म्हणून. मग 10:30ला नैवेद्य ही दावून सगळं झालं बिलं. संध्याकाळी शनिवार पौर्णिमा आहे म्हणून मी ती मोहरी परत मीठ ही अशा 4-5 वस्तू घेतल्या आणि मी जाळ केला आणि दरवाजाच्या कडेला ती अशी घेऊन उभा राहिली. आणि ती छतावर फिरत होती. ती छतावरनं माझ्या डोक्यावर पडली. बापरे. आणि डोकीवरनं अशी उजव्या बाजूवरनं माझ्या अंगावर सगळ्या उजव्या हातावर फिरली. आणि मी तशीच किचन मध्ये गेले. किचन मध्ये गेल्यावर माझ्या उजव्या हातावरनं उतरली आणि पोळी डब्यावरनं त्या गॅसवरनं पाण्याच्या फिल्टरवरनं वर भिंतीला छताला थांबली. हो ती दिवशी बस म्हणजे दिवसभर करून परत दुसरी दिवशी सकाळी उपासना झाल्यावर कुठं गेली काय ती परत दिसलीच नाही. हा पौर्णिमाचा सत्यनारायण केलं. अरे. आणि पण एकदा गेल्या वेळेस काय झालं मी परत सांगता असं म्हणजे जोडून नाही सांगायला पण मी भीतच मला आता सुद्धा असं हे व्हायला होतं. का बरं घाबरायचं? नाही घाबरायचं. किती छान सांगताय तुम्ही. आणि असं होतं की म्हणजे आम्ही ह्याला गेलतो अक्कलकोटला. मग सगळं ऐकलेलं शेवेतलं. एवढी सेवा करायसाठी वेळ असेल पण करून घ्यायची नसेल तेव्हा स्वामी थांबवतात हे तर माहितच. तिथं गेला सगळी एवढं जवळ पायाले सगळं पडला डोकं टिकून त्याच्यावर तिथं मला रोड आले हे ते एका पुजाऱ्याने बघितलं. आणि परत ती नारळ ह्याचा दिला असं नारळ पायाला ते हे करते ती ना आपल्याला महागारी. मग ती घरी आणला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी फोडला. ती दुसरी दिवशी नारळ फोडल्याला ती थोडं पाणी असं निघालं खराब. म्हणलं आता खराब निघालाय नको आता काय म्हणून ती नारळ काय ठेवला देवाच्या तिथं 6 दिवस नारळ ठेवला होता. मला काय बाहेर टाकून देऊ वाटेना म्हणलं 6 दिवसानं नारळ बाहेर टाकाय गेले म्हणलं आता फोडून तरी बघावं अर्धा झाला असा अर्धा. तो 6 दिवसानं नारळ होता की आज फोडल्यासारखा नारळ होता. अरे बापरे. कसलाही खराब निघाला नाही ताई. तो नारळ परत खाल्ला प्रसाद म्हणून. अरे वा. त्यातला थोडाशी लिंबा एवढी जागा कशी लिंबू कापल्यावर आपण तेवढी फक्त जागा ती पाण्याची झालेली होती. आणि परत आम्ही तिकडून इकडे गावाला मग यायला होता. परत सांगते मी सगळं सविस्तर पण आता हे असं अर्धा सांगताना तरी. आणि यायला लागला आणि येते तर वाटत एक माणूस होता उंच पुरा माणूस होता. अंगावर वस्त्र असं भगू वस्त्र कपडे तेवढीच मला आठवत. पण त्यांना एक पाय नव्हता. बरं. गुडघ्या हिताच मांडीपासूनच मला तर दिसला एक पाय असा होता. चालत असं चाललं होतं थोडक्यात. म्हणजे आता आपण पूर्वेकडून इकडे म्हणतो पण आता ती दिशा येताना मला कशी कुठली काय कळणार नाही थोडक्यात सांगायला. आणि मग मी माझ्या मुलाला म्हणलं अरे हे बघ की बाबा हे बाळण असल्याला काहीतरी दे ना तुझ्याजवळ असलं तर. मिस्टर बी शेजारी बसलेलं ह्यानं काय केलं खिशात हात घातला आणि 40 रुपये सुट्ट निघालं. ती 2 मग मिस्टर उतरलं आणि त्यांना द्यायला गेलं. द्यायला त्यांना जाऊन दिलं. ती काय पाया बिया पडलं काय म्हणलं मला माहित नाही पण मला एक भाव झाला की मला पण जाऊन पाया पडायचं त्यांच्या. मग मी पण गाडीतनं उतरली ना अशी लांब बरीच गेली आपली चालत असं थोड्या ह्याच्यावर. आणि गेले
त्यांच्या असं हाताला हात लागतात. मला पण एवढं बघा की पायात चटकन आपलं तोपर्यंत ते निघायचं नसतं तोवर पोचू पण देत नाही. असं नाकाला हात चिटकवल्यावर स्पर्श झाल्याने वाटलं आणि तेवढ्यातच ते दर्शन झाले आम्ही. ते काय झालं? दर्शन झालं म्हणजे हाताला हा हात हा चिटकवला. हा हा पण हा त्यांनी जो तिकडे जे चाललं होतं तोंड करून आणि आमची गाडी इकडे येली होती का, तो तिकडे तोंड करून चाललेलं परत आमची गाडी येली का पुन्हा इकडेच फिरून ती असं माघारी आली. अरे वा. हा तिकडे जे चाललं होतं तिकडे नाही तो गेला. अच्छा. हा हा हो पण हा माझा अनुभव जर आहे ना, हं. मी एक ताई मी कमीत कमी सूर लावून सांगता तर येत नाही तुम्हाला अनुभव अर्धा ते तास बरंच घ्यायचा आहे. मी 1 महिना जरी सांगितलं तर माझ्या कहाणीचं काही हे होणार नाही. एवढं सांगायचे ना ताई अनुभव मग अशा वेळेला अनुभव. असं मी सांगन असं चालू केले. मग ती तुम्हाला मी मध्ये फोन लावला ना, मग तुम्हाला भगताईचा नंबर द्या म्हणलं का, मग आणि थोड्या दिवसांनी मग ती झालं का गवळणीचं. परत पौर्णिमा झाली. मग 3-4 दिवशी मंगळवारी मी असं बसल्या बसल्या 12च्या पुढे मी केंद्रे दादांना फोन लावला. 2-3दा लावला. मग त्यांचा व्यस्त होता. एकदा उचलला आणि दुसऱ्या 4थ्या वेळेस उचलला. आणि मी एक गोष्ट सांगताच मला सांगितलंय की थांब एवढे दिवस की तू नुसतं थांब म्हणून. एवढ्यावर मी स्वामीला माझ्या स्वामी तर उभ्यात आहे तर मी करते सेवा ही सगळं माहित आहे. पण थांब म्हणल्या तर मग ह्याचा काही उल्लंघन करीत नाही. ह्याच्यानंतर मग हाय मी स्वामी माझ्यासोबत आहे तर माझ्या जीवनात त्या स्वामीनेच काय केलंय ते माझ्यासोबत. काही मला आई वडील नाही, सासरा पण नाही. पण माझ्यासारखी जिगरी संसार करणं हे माझ्या नशिबात माझ्या एकट्याला देवानच करून घेतलं. बापरे, का होतं असं? का म्हणजे काय झालं? भयानक लय आमची विचित्र माझ्या बाकीचे सोडा पण माझ्या जीवनाची कहाणी सांगायला गेलं आणि आता हे मला कळायला लागले ना, बाकीचे सांगते ते म्हणजे असं खरं कोणाला कळत नाही. कळले तेव्हा आता सांगितलं तरी कोणाला तरी अंतकरण उकलावं लागते. उकलाय पाहिजे बापापाशी आईपाशीच. तुम्ही एवढ्या महान व्यक्ती आहोत की तुम्ही जगाचं जाणून घ्यायला हे कळल्यावर आता वाटते कुठं सांगावं काय तर. मी काही महान नाही ताई, आपले स्वामीच आहेत. तीच कळलं आता तरी पण तुमच्या बोलण्याचा गोडवा ही कुणीच जाणू स्वामी आईला त्या स्वामी आईचंच तुमचं गुण ह्यात मी मानून घेणार. म्हणून मला आता वाटायला की थोडं तरी उकलावं तुम्हाला. नाही, मोकळं व्हायचं ताई, मोकळं व्हायचं. ताई कुणाला तुम्ही जसं आता एक ताईचा मी अनुभव ऐकला ना, ती जशी म्हणली ना हा प्रकार नवऱ्याचा सुद्धा विश्वास उडवला होता. तसा तर ताई माझ्या जीवनातला महान विश्वास मला संसार टिकवून हे एकट्या देवानं माझ्या उपासनेवर आणि उपासनेवर. अरे आजूबाजूच्या 2 लेकरावर एका मुलामुळे शेजारच्यानी त्या म्हणजे संसाराचा माझ्या तोड म्हणजे अक्षरशः माझा कुठंच ठेवला नव्हता जोडी. शेजाऱ्यांनी अशी वाईट वृत्ती भयानक ही सांगितलं तर तुम्ही तर ना झोप आली तर झोपी सुद्धा ती बघितलं तर भागचाल. बापरे, म्हणजे शेजाऱ्यांनी असे कान भरले होते का? कान असं उघडच घडलं. पण मी बाई असे ना, माझं बाई पण मातृत्व सुद्धा माझ्यानं मला ह्या लोकांनी जगण्याचं मला ठेवलं नाही. तिथं माझ्यावर ह्या जीवनात जशी मी कळते असं माझं काढून घेतल्यासारखे माझं. म्हणजे काय झालं होतं ताई? लय वाईट परिस्थिती म्हणजे कसं असं वाईटच सांगायचं. सांगा तुम्ही बिनधास्त सांगा, तुम्ही काही नाव सांगितलेलं नाहीये. म्हणजे असं कसं वाईट गोष्टी म्हणजे मला सुरुवात करायचं आहे आता मुळापासून करताना मला फिरून कशी लेवल लागली हे सांगावी लागेल तेव्हा ती कळलं. कुठनं तर कशी मला अर्ध्यातनं तुम्हाला नाही मी सांगणार सगळं मी सांगणार असं ठरवलंय. आता का तर सांगितल्याशिवाय पुढे देवा कळत तर नाही. स्वामी बरोबर, आणि आपल्याला पण तुम्हालाच जास्त बरं वाटेल ताई मोकळं झाल्यावर. हो ताई, अशी डिप्रेशन मध्ये पण मला कधी मरावं असं कधी वाटलंच नाही. हे खूप चांगले, ते खूप चांगले ताई. स्वामी आहेत पाठीशी. मी म्हणते काय कधी मरायचा विचारच आला नाही. आणि एखाद्या वेळेला म्हणले नाही मुलीला, मग मुलगी म्हणायची मग तुझ्या आधी मला झालेलं बरं, आम्हाला काय करायचं, आम्ही कुणासाठी आहे, तू नाही तर आम्हाला काय करायचंय. फक्त 2 पोरांचा मी जगते हा मला
बापरे. होतं. मग मुलांचं आता व्यवस्थित आहे ताई सगळं? व्यवस्थित. स्वामीनी म्हणते काय, लोकांच्या त्रासाने मी जगते ताई. माझ्या घरातला त्रास कमी आहे. तो नवरा लोकांचं. करता, पण घरातला एका बाजूने खाता पिता उणी नाही, लेका नेसता उणी नाही, पण वाईट वृत्तीमुळं हा मी जगते ना, ती फक्त देवपूजा आणि देव आणि स्वामी आणि घर आणि देव आणि स्वामी ह्या घरावर मी जगते. बघा. म्हणजे किती संघर्ष म्हणजे कसा असतो भयानक जे सांगावं ना. ती हा. जी करते बाई त्या बाईला जमवून घेणारा देव असतो. आपण काय करत नाही. बरोबर बरोबर. आपल्याला काहीच येत नाही. आपण नुसतं म्हणतो आपण काय नाही एकानीच्या दारात, आणि कोणाच्या शेजारणीच्या दारात जाऊन शेजारणीला एक ही शब्द मी उकलणारी, असं काय झालंय मी कधी ना रात्री काय झालं तर मी सकाळी दार लावून झोपल बसल, ज्या टायमाला उठायचा उठून स्वच्छता, घर झाडून पारुसं, रांगोळ्या, आंघोळ, देवपूजा ही माझी ठरलेली जी सांगितले देवानं ती केल्याशिवाय नाही कसलं. अरे वा वा. कधीच मी नाही चुकून केलं. रुसली कुणावर रागावली कुणी काय केलं भला रात्र एक तर दिवशी मी अख्खी रात्र ताई रडली. बाई ग. रात्र म्हणजे रात्री जी चालू केलं 11 वाजता की मी झोपीत अशी उठली 7ला. आणि तरी पण मी तेवढंच आवरून सावरून देवपूजा करून मी हायाची होती दिवसभर. बापरे. कुणाला सांगायचं, सांगून लोकांना संपत नाही. पण मुलांचं व्यवस्थित आहे ना ताई आता? छान आहे, मुलांचं छान आहे. मिस्टर पण व्यवस्थित आहेत ना? तीच त्याच्यावरच्याच प्रॉब्लेम मुळे हा सगळा प्रॉब्लेम पुढचा मी खेटायचा विषय आहे, माझा सगळा संघर्ष आहे म्हणायचा. अरे अजून पण चालू आहे? एका बाजूनी आता म्हणते काय एवढा हा महिना एवढा स्वामी कृपेने व्यवस्थित म्हणजे त्यातनं काय तर सुटणुका झाली. करायला तर स्वामीने अगदी बाजूला काढायला तर काढले. अरे वा. मुलीचं लग्न वगैरे झालंय? नाही, आणि मुलीचं तीच ते नोकरी पायच थांबलेलं होतं. अच्छा अच्छा. होईल ताई, सगळं छान होईल तुमचं. मला तुम्ही एवढ्या साध्या भोळ्या आहेत ना ताई, तुमचं सगळं स्वामी चांगलंच करतील बघा. मी शेअर करते हा ताई. मी सांगते परत सगळं अनुभव शेअर. नंतर कधी पण सांगा. हा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामींना आणि सांगा माझ्यासाठी. हो ताई, नक्की नक्की. हा. श्री स्वामी समर्थ.